नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे वसुली दाखला. हा कुठल्या कलमच्या अंतर्गत मिळतो, काय प्रोसेस आहे ते आपण बघूया. तर मित्रो, आपण ज्या कुठल्या सोसायटीत राहतो तिथे सोसायटी कशी चालते, तर जे काही मेंटेनन्सची अमाऊंट आपण सभासदाकडून गोळा करतो त्याच्यातून सोसायटी चालते. याच्यात एक अडचण काय असते, एक 2-4 सदस्य असे असतात जे मेंटेनन्स देत नाही पण सेवा मात्र कन्झ्युम करतात. मग यांच्याकडून वसुली कशी करायची, त्याच्यासाठी आपल्या सोसायटीच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. तरतूद कुठे आहे? सोसायटी कायद्याच्या कलम 154B मधील उपकलम 29 मध्ये वसुली दाखल्याची तरतूद आहे. आधी ही वसुली 101 मध्ये आपण करायचो, आत्ता नवीन हे कलम आहे, या अंतर्गत वसुली करायची. त्याला सिंपल प्रोसेस आहे. 3 नोटीस पाठवायचे. 3 नोटीसमध्ये जर त्यांनी पैसे दिले नाही तर DDR कडे वसुली दाखल्याचा अर्ज द्यायचा. वसुली दाखल्याचा अर्ज मंजूर झाला तर वसुली दाखला मिळतो. तो दाखला घेऊन आपण फेडरेशनचा वसुली अधिकारी त्याच्याकडे जायचा. वसुली अधिकारी त्या दाखल्याच्या अन्वये जप्ती करतो. 2 टप्प्यांनी जप्ती करतो. पहिल्या टप्प्यात ज्या काही मूव्हिंग असेट आहे, म्हणजे त्या डिफॉल्टरची गाडी, कार, TV, फ्रीज हे विकून पैसे आणून देतो सोसायटीला. तरी अपुरे पडले तर त्याचा फ्लॅट जप्त करून लिलाव करणार आणि सोसायटीचे पैसे देणार. म्हणजे वसुली होणार, 100% होणार. कधी? जर सोसायटीने वसुली दाखला घेतला तर. मग याची प्रक्रिया काय आपण ते बघूया. तर याची जी प्रक्रिया आहे अशी आहे. पहिली स्टेज आहे, त्या डिफॉल्टरला 3 नोटीस पाठवायचे. बरं, या 3 नोटीस कशा पाठवायच्या? 1-1 महिन्याच्या अंतराने पाठवायच्या. या नोटिसीमध्ये 4 पॅरेग्राफ लिहायचे असतात आणि त्या 4 पॅरेग्राफमधला जो मॅटर आहे तो डिफाईन आहे, तो महत्त्वाचा आहे. तर पहिला पॅरा जो असतो त्या नोटीसमधला तो आहे की हा जो नोटीस पाठवणारा वकील आहे तो कसा अथॉराईज आहे, त्याला कुठल्या रिझोल्युशनमध्ये, कुठल्या ठरावामध्ये त्याला अथॉराईज करण्यात आलं, त्याची नेमणूक करण्यात आली, या संदर्भाने सगळी माहिती त्या वकिलांनी, नोटीस पाठवणाऱ्याने पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं. कुठल्या? नोटिसीच्या. आणि नोटिसीच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं असतं सर्व्हिसेस डिटेल, की अमुक सोसायटी काय काय सर्व्हिसेस देते. फॉर एक्झाम्पल लिफ्टची सर्व्हिस देते, हाऊसकीपिंगची सर्व्हिस आहे, गार्डन मेंटेन करतं, मुलांचं प्ले गार्डन आहे, चिल्ड्रन गार्डन आहे, किंवा अजून कुठल्या सर्व्हिसेस असतील. तर या सगळ्या सर्व्हिसेस ज्या सोसायटीद्वारे दिल्या जातात त्याचा तपशील नोटिसीमधील 2nd पॅरामध्ये लिहायचा. त्यानंतर नोटिसीमधील 3rd पॅरामध्ये आउटस्टँडिंगचे डिटेल्स लिहायचे, की प्रिन्सिपल अमाऊंट किती आउटस्टँडिंग आहे, त्याच्यावर इंटरेस्ट किती आउटस्टँडिंग आहे, एकूण किती आउटस्टँडिंग आहे, ही सगळी माहिती तपशीलवार नोटिसीच्या 3ऱ्या पॅरामध्ये लिहायची. आणि नोटिसीचा जो 4था आणि शेवटचा पॅरा आहे त्याच्यामध्ये किती दिवसात त्या डिफॉल्टरनी पेमेंट द्यावं त्या संदर्भाने माहिती लिहायची. म्हणजे डिमांडची माहिती त्या 4थ्या पॅरामध्ये लिहायची, सही शिक्का मारायचा अथॉराईज पर्सनचा आणि ही नोटीस पाठवायची. अशा 3 नोटीस झाल्या की मग पुढची स्टेज आहे. ती पुढची स्टेज अशी आहे, मॅनेजिंग कमिटीने एक मीटिंग लावायची आणि त्याच्यामध्ये ठराव पास करायचा की रूल 10च्या फॉर्मॅटनुसार सोसायटीने वसुली दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी तिथे जो काही आहे तो ठराव पास करून घ्यायचा. ही दुसरी स्टेज आहे. आता एकदा ठराव पास केला की रूल 10च्या फॉर्मॅटप्रमाणे आपण वसुली दाखल्यासाठी अर्ज करणार आहोत, हा ठराव पास केला की आता कागदपत्र लागतील. तिसरी स्टेजमध्ये कागदपत्र. आता कागदपत्र कुठले लागतील ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यात घोळ होतो बरेच लोकांचा आणि केस आपण हारतो. तर तसं होऊ नये, आपल्याला कागदपत्र नेमके कोणते लागतात ते माहीत पाहिजे. तर जो पहिला कागद लागतो तो रिझोल्युशन. कशाचा रिझोल्युशन, कशाचा ठराव? वसुली दाखला मिळवण्यासाठी आम्ही ठराव संमत केला, हे पहिला कागद लागेल. दुसरं कागद आहे ते पण रिझोल्युशन आहे. ते कशाचं रिझोल्युशन? की तुमची केस लढण्यासाठी कुठला लॉयर तुम्ही अपॉइंट केला त्याचं रिझोल्युशन. तर हे 2 रिझोल्युशन लागतील. तिसरं कागद आहे त्या फ्लॅटचा लेटेस्ट मेंटेनन्स बिल सही शिक्क्यानिशी, हे तिसरं कागद लागेल. 4थं कागद लागतं लेजर बॅलन्स त्या फ्लॅटचा. आता इथे बरेच लोक चूक करतात, करंट आउटस्टँडिंगचे लेजर बॅलन्स देतात आणि केस हारतात. असं नका करू. लेजर बॅलन्स हे नेहमी 0 बॅलन्सपासून लावायचा असतो. जेव्हा केव्हा त्याचा बॅलन्स 0 होता त्या दिवसापासूनचा लेजर बॅलन्स तुम्ही लावायचा, सही शिक्क्यानिशी तो पण द्यायचा. नेक्स्ट कागद जे आहे, ह्या जे तुम्ही 3 नोटीस पाठवल्यात त्याच्या कॉपीज आणि त्याचे ट्रॅकिंग रिपोर्ट लावायला विसरू नका. ट्रॅकिंग रिपोर्ट अत्यावश्यक असतं. आणि त्यानंतरचं कागद आहे 500 रुपयाचं चलन भरायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं आहे स्टॅम्प ड्युटी भरायची. 1 लाखावर 2% याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी होते. त्याचे अजून काही स्लॅब आहेत ते तुम्ही DDRच्या रजिस्ट्रारमध्ये विचारू शकता. याप्रमाणे एवढे कागद करायचे आणि वसुली दाखल्यासाठी तुम्ही अर्ज द्यायचा.
सगळे कागदपत्र बरोबर असतील तर तुमचा वसुली दाखला तुम्हाला मिळतो. एकदा वसुली दाखला मिळाला की हा दाखला घेऊन जायचं वसुली अधिकाऱ्याकडे, त्यांना द्यायचं. वसुली अधिकारी या दाखल्याच्या अन्वये तो डिफॉल्टर जो आहे त्याला नोटीस पाठवतात, एक वेळ देतात, एवढ्या दिवसात पेमेंट द्या म्हणून. त्यांनी नाही दिलं तर त्याची प्रॉपर्टी जप्त करतात. त्याची जी काही मुवेबल प्रॉपर्टी आहे ती आधी जप्त करून विकणार आणि सोसायटीचं मेंटेनन्स देणार. ते पैसे जर अपुरे पडले तर त्याचा फ्लॅट जप्त करणार, फ्लॅट लिलाव करणार आणि तो वसुली अधिकारी सोसायटीचे पैसे तुम्हाला, मेंटेनन्सचे पैसे सोसायटीकडे आणून देणार. थोडक्यात डिफॉल्टरनी जर डिफॉल्ट केलं आणि पैसे दिले नाही तर त्याच्यातून त्याला सुटका नाही, त्यांनी पैसे देणेच आहे. नाही दिलं तर त्याचा फ्लॅट जप्ती करून तुम्ही वसुली करू शकता. अशी कडक कारवाई करता येते, ती तरतूद आपल्या कायद्यात आहे. तर मित्रो, ही होती माहिती की एखादा डिफॉल्टर मेंटेनन्स देत नसेल तर कशा पद्धतीने वसुली करायची आणि कुठल्या कायद्याच्या अंतर्गत वसुली करायची या संदर्भाने. मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून तुम्ही मेसेज करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. बाय.